कालच्या बजेटमध्ये जसं की माननीय मंत्री महोदयांनी आता सांगितलं, याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी 23,926 करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. जवळजवळ 24,000 करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हे 2014च्या अगोदरचं जे सरासरी बजेट होतं 1171 करोड रुपये, त्याच्या 20 पट आहे. या प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1,70,000 करोडचे प्रोजेक्ट्स चालू आहेत. या 1,70,000 करोडच्या प्रोजेक्ट्समध्ये बुलेट ट्रेनचा समावेश आहे, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा समावेश आहे आणि वेगवेगळे बाकीचे जे कामं महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 132 स्थानकांवरती अमृत भारत स्टेशनाच्या अंतर्गत डेव्हलपमेंट चालू आहे. यापैकी 17 स्थानकांचं काम हे आत्ता झालेलं आहे. यामध्ये साधारणपणे 5,775 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये केली जाते आहे. कालच्या बजेटमध्ये 7 हायस्पीड कॉरिडॉर सांगण्यात आलेले आहेत जे बनवण्यात येतील. त्यापैकी 2 महत्त्वाचे कॉरिडॉर हे मुंबईहून पुण्याला आणि पुण्यावरनं हैदराबादला जोडतात. मुंबईवरनं पुण्याला जो हायस्पीड कॉरिडॉर जोडणार आहे, या कॉरिडॉरच्या माध्यमातून मुंबई पुणे हे अंतर केवळ 48 मिनिटाचं उरणार आहे. याचप्रमाणे पुण्यावरनं हैदराबादला जो कॉरिडॉर जोडला जाणार आहे, त्या कॉरिडॉरच्या माध्यमातून पुणे ते हैदराबाद हे जे अंतर आहे ते 1 तास 55 मिनिटं इतक्याचं राहणार आहे. याशिवाय ह्या प्रोजेक्टमध्ये 350 किलोमीटर प्रति तासाने धावणारी अशी ही गाडी निर्माण करण्यात येत आहे. आता या प्रोजेक्टच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा फील्ड लोकेशन सर्वे हा केला जातो. फील्ड लोकेशन सर्वेच्या माध्यमातून या ट्रॅकची जी अलाइनमेंट आहे, हा ट्रॅक कुठून जाईल, सोबतच या ट्रॅकचं अंडरग्राऊंड कुठे पोर्शन असेल, कुठला पोर्शन अबव ग्राउंड असेल, कुठल्या पोर्शन एलिव्हेटेड असेल, याचे सगळे निर्णय घेतले जातील. त्यानंतर याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा बनवला जातो. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून फिजिबिलिटी आणि सोबतच एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टच्या सँक्शनिंगनंतर आपण याच्यासाठीचं लँड ॲक्विजिशनसाठीचे जे वेगवेगळे 20E, 20A to 20E पर्यंतचे नोटिसेस असतात त्या काढल्या जातात आणि त्याच्यानंतर आपल्याकडं एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनवरनं कुठल्या लोकेशनपर्यंत ही जाईल आणि कुठनं त्याची अलाइनमेंट असेल हे निश्चित केलं जात असतं. सोबतच महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असा एक वेस्ट टू ईस्ट असा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा देखील बनवला जातो आहे. हा ईस्टमधील दानकुनीपासनं वेस्टमधील म्हणजे पूर्वेकडील दानकुनीपासनं पश्चिमेकडील सुरत या स्थानकाला जोडणार आहे. हा जो कॉरिडॉर आहे हा महाराष्ट्रातल्या नागपूर आणि इतर जिल्ह्यातनं देखील जाणार आहे. या कॉरिडॉरच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वाधवान पोर्ट, जे की जगातील सर्वात मोठ्या पोर्टपैकी एक बनत आहे, त्या पोर्टला देखील कनेक्टिव्हिटी प्रदान केली जाणार आहे आणि ही कनेक्टिव्हिटी पुढे जाऊन वेस्टर्न डेडिकेटेड पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जो आहे त्याला जाऊन कनेक्ट होणार आहे सुरत या स्थानकामध्ये. यामधून भारताच्या अंतर्गत भागात देखील जाण्यासाठी फ्रेट असू द्यात म्हणजे मालवाहतुकीसाठी ही एक सोयीचं क्रम होणार आहे. यासोबतच जर कवचच्याबद्दल बोललो तर कवचमध्ये एकूण 4,981 किलोमीटरसाठी कवचचं सँक्शन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. यापैकी 576 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि या 576 किलोमीटरमध्ये कवच डिप्लॉय देखील करण्यात आलेलं आहे. याशिवाय 3,617 किलोमीटरचं काम हे सध्या प्रोग्रेसमध्ये असून याच्यामध्ये देखील लवकरच काम पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून केला जातो आहे. 2014 पासून साधारणपणे 2400 किलोमीटरचा ट्रॅक हा महाराष्ट्रामध्ये कन्स्ट्रक्ट केला गेलेला आहे. यापैकी आपल्याकडं महाराष्ट्रात सध्या 12 पेयर्स ह्या वंदे भारत ट्रेन आणि 5 पेयर ह्या अमृत भारत ट्रेन सध्या चालत आहेत. भविष्यामध्ये याच्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. महाराष्ट्राचं आत्ता 100% इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. याशिवाय 2014 पासून 3,744 किलोमीटरचं इलेक्ट्रिफिकेशन हे महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 1228 फ्लायओव्हर आणि जे अंडरपासेस आहेत ते देखील बनवण्यात आलेले आहेत, ज्यामधून रस्ते वाहतुकीची सुरक्षा ही वाढवण्यात आलेली आहे आणि प्रवाशांना कुठल्याही प्रकारचं ताटकळत राहावं लागू नये याचा प्रयत्न रेल्वेच्या माध्यमातून केला जातो आहे.
अजून काय बस हां MRVCच्या माध्यमातून आपण 238 AC लोकलची जी ऑर्डर आहे त्याची ऑर्डर आपण देतो आहोत. त्याची टेंडरिंग ही जी प्रक्रिया आहे ही टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये आहे. याची टेंडरिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे 238 रेक साधारणपणे 2029-30 पासनं फेज वाईज मॅनरमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे. दोन नॉन AC ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंगच्या ज्या लोकल ट्रेन्स आहेत या 2 सबर्बन ट्रेन्स या आपल्याला मार्चच्या शेवटापर्यंत मिळणं अपेक्षित आहे. एप्रिलपासून आपण त्यांची टेस्टिंग करू. या लोकलमध्ये 3 गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. एक तर हे वेस्टिब्यूल्ड कोचेस आहेत, ऑटोमॅटिक डोअर आहेत याच्यामध्ये, आणि सोबतच यांच्यामध्ये डब्यांच्या आतले ऑक्सिजनचा जो प्रमाण आहे तो कॉन्स्टंट राहावा याच्यासाठी रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम देखील देण्यात आलेले आहेत. हाय स्पीड जी सुरू होते बुलेट ट्रेन त्याच्यामध्ये मार्गिका काही साधारण हिंदी में बोल दूं मैं? हाँ कोकण राहील प्रस्ताव जो तयार करण्यात आला ठीक आहे. ठीक आहे. माननीय मंत्री महोदयाने जसं सांगितलं, कोकण रेल्वेमध्ये जे ट्रॅक आहेत त्या ट्रॅकचं अपग्रेडेशन, तिथे जे टनल्स आहेत त्या टनलचं स्ट्रेंथनिंग म्हणजे बळकटीकरण, आणि सोबतच कोकण रेल्वेमधील ट्रॅकचं दुहेरीकरण याचे DPR आता प्रगतीवरती आहेत आणि ते ॲप्रुव्हलच्या फेजमध्ये लवकरच जाणार आहेत. त्यांना ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर कोकण रेल्वे देखील ती दुहेरीच्या दृष्टिकोनातनं कोकण रेल्वेची मार्गिका ही देखील दुहेरी होईल आणि त्यातून आत्ता जाणाऱ्या गाड्यांची संख्या कोकण रेल्वेवरती निश्चितपणेच वाढवण्यात येईल. ठीक आहे. हिंदी कर ले. ठीक है. माननीय मंत्री महोदय ने कल के बजट में जो महाराष्ट्र के लिए प्रावधान किए गए हैं उनकी विस्तृत जानकारी अभी दी. उनकी दी गई जानकारी में से कुछ पोर्शंस मैं दोहराता हूं, जिसमें महाराष्ट्र को इस साल 23,926 करोड़ रुपए का आवंटन किया गया है. ये आवंटन 2014 के पहले जो आवंटन हुआ करता था जो कि 1171 करोड़ था, उस आवंटन से लगभग 20 गुना ज़्यादा है. महाराष्ट्र में आज की तारीख में 1,70,000 करोड़ के अलग अलग प्रोजेक्ट्स के ऊपर काम चल रहा है, जिनके माध्यम से चाहे वो बुलेट ट्रेन हो, चाहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हो, या चाहे स्थानकों का अमृत भारत के रूप में एक रूपांतरण हो, ये सारे कार्य किए जा रहे हैं. महाराष्ट्र में अभी 132 अमृत भारत स्टेशन का निर्माण किया जा रहा है, जिसमें 5,675 करोड़ रुपए की कुल लागत हो रही है. इसमें से 17 स्थानकों का काम पूरा किया गया है और शेष स्थानकों में भी काम जो है वो प्रगति पथ पे है. महाराष्ट्र में कल के जो बजट हैं उसमें 2 महत्वपूर्ण घोषणाएं की गई हैं रेलवे के माध्यम से. इसमें मुंबई से लेके पुणे तक का एक हाई स्पीड कॉरिडोर और पुणे से हैदराबाद तक का एक हाई स्पीड कॉरिडोर, इन दोनों को निर्माण करने का जो है उसकी प्रक्रिया शुरू की गई है. इससे आज की डेट में जो मुंबई से पुणे पहुंचने के लिए लगभग 3 घंटा 10 मिनट से 4 घंटे तक का समय लगता है, वो समय घटकर 48 मिनट का रहेगा. साथ ही में पुणे से हैदराबाद के लिए जाने के लिए जो समय है वो 1 घंटा 55 मिनट का रहेगा. ये जो कॉरिडोर्स हैं वो 350 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से चलाने के लिए क्षमता योग्य होंगे. इसी के साथ में महाराष्ट्र के लिए एक ईस्ट और वेस्ट को कनेक्ट करने वाला डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर भी रहेगा, जो पूर्व में दानकुनी से लेके पश्चिम में सूरत स्थानकों को कनेक्ट करेगा, जहां से पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर ऑलरेडी जा रहा है. ये फ्रेट कॉरिडोर वाधवान पोर्ट, जो कि दुनिया के सबसे बड़े प्रकल्पों में से एक है, उसको भी कनेक्ट करेगा और उसके माध्यम से भारत के आंतरिक जो गुड्स की मूवमेंट है
उन सब के लिए बहुत ही महत्वपूर्ण साबित होगा। महाराष्ट्र में आज की तारीख में 12 जोड़ी वंदे भारत ट्रेन्स और 5 जोड़ी अमृत भारत ट्रेन्स कार्यान्वित हैं। इन सब में यात्रियों की जो मांग है वो पूरी करने का प्रयास लगातार रेलवे के माध्यम से किया जा रहा है। महाराष्ट्र में 100% इलेक्ट्रिफिकेशन विद्युतीकरण पूरा किया जा चुका है। 2014 के बाद से 3744 किलोमीटर पे विद्युतीकरण का काम पूरा किया गया है। 2014 से लगभग 2400 किलोमीटर ट्रैक का कंस्ट्रक्शन रेलवे के माध्यम से किया गया है। अगर हम कवच की बात करें तो महाराष्ट्र में कुल 4981 किलोमीटर पे कवच का जो आवंटन है वो किया गया है। इनमें से 576 किलोमीटर में कवच कार्यान्वित किया जा चुका है। ये भारतीय बनावट की ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम है, जिसके माध्यम से हम लोग आवाजाही में, आवागमन में और ज़्यादा संख्या से ट्रेनों का संचालन कर सकते हैं और साथ ही में सुरक्षा में भरकस बढ़ोतरी होगी। 3617 किलोमीटर के लिए कवच का जो प्रकल्प है वो अभी कार्यान्वित किया जा रहा है और जल्द से जल्द उसे भी पूर्ण किया जाएगा। ठीक है, थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।